मुलीच्या शाही साखरपुड्याचा वाद इंदोरकरांनी भावनिक होत घेतला कीर्तनातून संन्यास घेण्याचा निर्णय। प्रबोधनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा साखरपुड्याचा वाद कीर्तनापासून संन्यास घेण्यापर्यंत पोहोचलाय। साधं लग्न केलं तरी पोरं होतात असं सांगणारे इंदोरीकर आपल्या मुलीचा साखरपुडा एवढ्या राजेशाही थाटात करतात। लोकांना कथनी आणि करणी मधला फरक वाटला म्हणून सोशल मीडियावर त्यांना झोडपून काढलं जातंय। मंडळी, दुसऱ्यांच्या मुलींना गुडी आणि जनावरं म्हणणारे इंदोरीकर सध्या प्रचंड अवस्थेत आहेत। इतके की कीर्तनकारांचा पेटा कायमचा काढून टाकावा असं त्यांना वाटतं। त्यांचं म्हणणं आहे की सोशल मीडियावरील काही टवाळखोर त्यांच्या मुलीच्या कपड्यांवर कमेंट करतात। मुलीबाळींबद्दल वाईट बोलणाऱ्या अशा टवाळखोरांना कायद्याने अद्दल घडवायलाच हवी, पण काही जण इंदोरीकरांच्या कीर्तनातील दुसऱ्यांच्या मुलीबद्दलच्या वायफळ कमेंटची इंदोरीकरांना आठवण करून देताना दिसतायत। गावाकडे एक म्हण आहे, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले। इंदोरीकर महाराजांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं। चुकीच्या गोष्टीतून विनोदी शैलीतून आसूड ओढले। लग्न साधं केलं तरी पोरं होतात, पैशाचा किडा येऊ देऊ नका, हा अतिशय मोलाचा उपदेश त्यांनी आजवर लोकांना दिला होता। लोकांनी त्यावर टाळ्या देखील वाजवल्या होत्या। महाराजांना डोक्यावर सुद्धा घेतलं होतं। पण जेव्हा महाराजांच्या मुलीच्या लग्नाची वेळ आली तेव्हा राजेशाही थाटात साखरपुडा झाला। महाराजांनी त्यांचे पैसे कितीही आणि कसेही खर्च केले तरी कोणालाही आक्षेप असण्याचा अजिबात कारण नाही। पण 21 वर्ष तुम्ही लोकांना जे सांगितलं त्या करणी आणि कथनीतला फरक लोकांना दिसला। त्या दिवशी महाराजांच्या डोक्यावरील प्रबोधनाचा पेटा लोकांच्या नजरेतून खाली पडला। महाराज जमाना सोशल मीडियाचा आहे, इथं कोणालाच माफी नाही। इंदोरीकर जसे इतरांची बिनपाण्याची चंपी करतात त्या अगदी त्याच प्रकारे लोकांनी सोशल मीडियावर त्यांची चंपी सुरू केली आहे। लोकांना सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण असं म्हणत लोकांनी इंदोरीकरांच्या भाषेत त्यांना सोशल मीडियावर सुनवायला चांगली सुरुवात केली। तुम्ही कीर्तनाच्या नावाखाली आजवर टवाळखोरी केली। कीर्तनाच्या गादीवर बसून उभं राहून घोडे लावण्याची भाषा केली। समतारखेला संभोग केल्यावर मुलगा आणि मुलगी कशी होते याचं ज्ञान जगाला पाजळलं। महिलांच्या भावना दुखावणारी कितीतरी बेताल वक्तव्य तुम्ही केलीत। तेच कर्म तुमच्याकडे आलंय अशी टीका सोशल मीडियावर होतीये। तुम्ही दुसऱ्या आया बहिणींवर कपड्यांवरून बोलता ते जमतं, वर खतखतून असतात ते देखील जमतं, मग तुमच्यावर आल्यावर का जमतं हा प्रश्न सोशल मीडियावर त्यांना विचारला जातोय। त्यामुळे महाराजांना कीर्तन नकोसं झालंय। इंदोरीकरांनी आपल्या कीर्तनातून प्रबोधनाचं काम केलं, यात कुठलाच वाद नाही। अनेक चुकीच्या गोष्टींवर त्यांनी प्रहार देखील केला, पण त्यांची कीर्तनाची स्टाईल, त्यांची भाषा, महिलांबद्दलचं त्यांचे आघात आणि बुरसटलेले विचार वाद निर्माण करणारे ठरले। अनेकांना ते करतात ते कीर्तन नाही तर स्टँड अप कॉमेडी वाटते। यावर वाद होऊ शकतो, पण सामाजिक क्षेत्रात वावरणाऱ्या आणि वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन फिरणाऱ्यांनी त्यांचं पावित्र्य जपावं लागतं। कारण तुम्हाला आदर्श मानतात, त्या आदर्शाला शब्दातून किंवा कृतीतून तडा गेला तर लोक दणका देणारच, हे आपल्या सर्वांना लागू आहे। आपल्या तरी टवाळखोर लोकांच्या कमेंटचा मुद्दा करून विक्टिम कार्ड खेळण्यापेक्षा इंदोरीकर महाराजांनी लोक जे प्रश्न विचारतात यावरच बोलणं अधिक गरजेचं आहे। कारण लोकांना वाटतं की ते चुकलेत। 21 वर्ष महाराजांनी समाजाला जे प्रबोधनाचे ज्ञान पाजळले तसे ते वागले नाही। साधेपणाचा उपदेश करणारे महाराज स्वतःच्या मुलीचा साखरपुडा इतक्या दिमाखात का करतात असा सवाल अनेकांनी उपस्थित केला। या सततच्या टीकेमुळे इंदोरीकर महाराज मानसिक दृष्ट्या व्यथित झाले असून एका कीर्तनादरम्यान त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। त्यांच्या कीर्तनात त्यांनी आता कीर्तन बंद करण्याचा विचार करतोय असा भावनिक निर्णय जाहीर केला। त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। नुकताच पार पडलेल्या एका कीर्तनात इंदोरीकर महाराज म्हणाले, लोकांना आमच्या कष्टांची कल्पनाच नाही। माझ्या संसाराचा पाया घाम गाळून उभारलाय। मुलींच्या कपड्यांवरून लोक कमेंट्स करतात, एवढ्या खालच्या पातळीवर कोणी जाऊ शकतं का? माझ्या मुलीच्या साखरपुड्याचे कपडे नवरदेवाच्या घरून आले होते, तरी लोकांनी तिच्यावर टीका केली। माझ्या कुटुंबावर टीका करणं योग्य आहे का असं म्हणत महाराजांनी आपली खंत व्यक्त केली आहे। ते पुढे म्हणाले की 31 वर्ष लोकांची सेवा केली, चांगलं बोललो, चांगलं केलं, पण आता मजा राहिली नाही। माझ्याबद्दल काहीही बोला, पण कुटुंबावर बोललेलं सहन करणार नाही। येत्या 2 ते 3 दिवसात मोठा निर्णय घेणार आहे असं म्हणत महाराज भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं।